क्षण टिपला जातो, प्रत्येक क्षण या स्पर्धेचा टिपला जातोय. त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे कॅमेरामॅन असतील, त्याच्यानंतर आमचे कुणाल डीजे साऊंड सर्व्हिस तिसगाव यांच्याकडून आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम आपण बघतो या मैदानावरती. तर दुसरीकडे स्पर्धेचे सर्व करते सन्माननीय आयोजक आणि आमचे प्रेरणास्थान माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेशदादा धुळे साहेब, त्याच्यानंतर विद्यमान नगरसेवक आणि बांधकाम सभापती चेतनजी धुळे साहेब, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळरामशेठ कांबरे आणि आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष दुर्वाजी धुळे साहेब आणि तमाम क्रीडा मंडळ जोयली, समस्त क्रीडा मंडळ जोयली यांच्या वतीने ही स्पर्धा केली जाते. अत्यंत मोठी स्पर्धा बघतोय. नाव बॅक टू क्रिकेट. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बघतोय आपण. सारांश 11 पक्ष एच ग्रुप 11 या दोन संघाकडे अंगद पाटील पहिलं षटक घेऊन आला. सारांश 11 संघाकडून पहिला चेंडू बघा, अप्रतिम चेंडूची पेक, चेंडूला औसली, चेंडूला बाउन्स दिलाय आणि पहिला चेंडू मात्र फलंदाजाला समजला नाही आहे. जो फलंदाज मैदानावरती आलाय गौतम आकरे आणि मिलन दमनकर. मागच्या सामन्यामध्ये 54 धावांची सलामी देणारे फलंदाज मैदानामध्ये बघतोय. अतिशय चांगली फलंदाजी केली होती. यावेळेस एच ग्रुप विपक्ष गोरेगाव 11 या संघासमोर सामना झाला होता. हा चेंडू यावेळेस अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमचे या ठिकाणी स्वेअरचा इशारा करतात. पहिला चेंडू खराब फेकलाय. तर सारांश 11 संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. आमचे विनोद शेठ भोईर वाकलनचे यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गुड डिलिव्हरी, अतिशय चांगली गोलंदाजी बघा या अंगद पाटील याचा निश्चितच. मगाशी सुद्धा आमचे मच्छिंद्र पाटील सरांनी उल्लेख केला होता. अंगद पाटील खेळाडू आहे, 2 वर्षापासून इन्फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. ज्या संघाचं क्रिकेटच्या नकाशावरती ज्या गावाचं नाव नव्हतं, इनामपुरी गावाचं, मात्र त्या अंगदच्या मुलं आज त्या गावाचं नाव झालंय. कारण तलोजाच्या जवळच असणारं एक छोटंसं गाव आणि त्या गावामधून हा मोठा खेळाडू जो ओपनच्या सामन्यामधून खेळतोय अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. हा चेंडू जबरदस्त पाडका. यावेळेस मात्र नो मॅच स्टँडर्ड दॅट्स फॉरन पहिला चौकार. तर दुसरीकडे ग्रुप 11चा विचार केला तर हा पालघर जिल्ह्यातील दांडिया गावचा संघ. निश्चितच या संघामध्ये अतिशय चांगले खेळाडू ग्रामीणचे बघतोय आपण. तर दुसरीकडे सारांश संघाकडून डोंबिवली आणि रायगडचे खेळाडू असलेला वर्णा. कारण पहिले सामने जिंकून हे दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना बघतोय. अंगद पाटील पाचारण केलंय पहिलं षटक फेकण्यासाठी. P1चं पहिलं षटक फेकतोय. अद्यापर्यंत एक चौकार दिला, एक चेंडू खराब फेकलाय, 2 चेंडू निर्धाव फेकलाय या गोलंदाजाने. हा चेंडू शॉर्ट पिच करतोय, उचली दिलाय चेंडू मात्र डीप फाईन लेगला, 1 बाउन्स ओव्हर द रोफ, 4 रन्स. तर गौतम आकरे जो सलामीला आलेला फलंदाज, मागच्या सामन्यात सुद्धा फार चांगली उपयुक्त पारी खेळला होता फलंदाज, तो मैदानावरती बघतोय आपण त्याला गौतम आकरे याला. संघाचा संघनायक माघारी परतला. ज्या गौतमेने 2 चौकार दाखवले होते मात्र त्याला सुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवरती स्थिरावता आलं नाहीये. पहिलं विकेटचं पतन झालंय धावसंख्या धावपळकावरती 9 असताना मात्र या यश ग्रुप 11 संघाचा पहिला गडी बाद होतोय. त्याचा अंगद पाटील याचा उल्लेख जेव्हा मागच्या सामन्यात सुद्धा पहिलं षटक घेऊन आला तर संघाच्या वतीने सुवर्ण संधी असणाऱ्या या
खेळाडूंना सारांश 11 संघाच्या खेळाडूंना कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केले तर आमचे विनोद शेठ भोईर वाकलंचे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल त्यांना। तर दोन्ही क्षेत्ररक्षक आपण बाहेर बघतो यावेळेस डीप मिड विकेटला एक आणि फाईन लेगला एक असे 2 क्षेत्ररक्षक निश्चितच क्षेत्ररक्षकांच्या आतला बदल केली जाते आहे कारण पहिलं पॉवर सर्कलचं षटक आहे। 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आहे योगेश याला बघतोय आपण। योगेश ग्लोव्ज घालून खेळणारा फलंदाजच्या दिवसामध्ये बघतोय आपण मैदानामध्ये आहे। असे बरेचसे खेळाडू आहेत ते ग्लोव्ज घालून फलंदाजी करतात। हा चेंडू जबरदस्त फटका होता मात्र प्रथमेशने अचूक झेल टिपला। आणखीन एक गडी बाद बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 यश संपादन करतोय अंगद पाटील। तर बघा 2 फलंदाज बाद झाल्यात। ही आता अंगद पाटीलची पहिचान ही एक ओळख आहे त्याची अंगद पाटील याची कारण निश्चितच अंगद पाटीलचं वर्णन मी सांगितलंय मगाशी अतिशय चांगला फलंदाज आहे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव पुढे आलंय तो फलंदाज। कारण या संघामध्ये आपण बघू शकता ठाण्याचा ढाणेवाग ज्याला म्हटलं जातं बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा प्रमोद म्हात्रे त्याच्यानंतर रायगडचा टायगर उस्मान पटेल याला सुद्धा बघतोय। एकीकडे सिद्धू असेल दुसरीकडे आमचे वाकलंगावचे खेळाडू केतन म्हात्रे आहे त्याच्यानंतर जित भोईर ज्याच्या नावाची चर्चा नेहमी सुरू असते मग ते ठाणे असो रायगड असो या भिवंडी परिसर त्या ठिकाणी जित भोईर याची नेहमीच चर्चा केली जाते। त्याच्यानंतर ॲज द कॅप्टन प्रथमेश पाटील संदर्भ संघाकडून ज्याला बघितलं होतं आपण दुसऱ्या दिवसामध्ये। त्याच्यानंतर बरेचसे खेळाडू या मैदानामध्ये आढळले। पिंट्या जोशी नावपाडा संघाचा या संघामध्ये आहे। सिद्धू असेल अत्यंत चांगली संघ या मैदानामध्ये बघतोय आपण। तर फक्त षटक पहिलं संपलंय 9 धावा दापळकावरती ज्यावेळेस 4थ्या आणि 5व्या 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती 2 चौकार आले होते मात्र कमबॅक कसं असावं हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय अंगद पाटील याने। दुसरा गोलंदाजाचा वापर केलाय। दुसरीकडे एक रायगडचा आणखीन एक खेळाडू बघतोय या मैदानामध्ये बघतोय आपण किरण पवार मॅन फ्रॉम सावळा रसायनी या खेळाडूला मैदानामध्ये बघतोय। अतिशय चांगला संघ किरण पवार याचा संघ सुद्धा काळ्यासाठी आला होता मात्र त्यांच्यासमोर मोठा दिग्गज संघ होता गावदेवी अंजूर। किरण षटका दिला पहिला चेंडू डावखुरी हाताचा फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। पिंट्या जोशी नावपाडा संघाकडून खेळणारा खेळाडू याच्याकडून अप्रतिम चेंडू फेकला होता। चांगला चेंडू पहिला चेंडू फेकलाय आणि निर्धाव चेंडू फेकतोय किरण पवार जो P2चा दुसरं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने। सारांश 11 संघाकडून मोठा फटका यावेळेस मात्र चेंडू डीपीड विकेटच्या वरून एक्साइटिंग पॉवर बॉल गोज ऑन 6 रन। तर बघा पहिला षटकार दाखवलाय डावखुरी हाताचा फलंदाज यावेळेस मिलन दामोदकर त्याने मागच्या सामन्यामध्ये 39 धावांची खेळी करणारा फलंदाज डावखुरी हाताचा। पुन्हा एकदा फुल हँड डिलिव्हरी मात्र खराब चेंडू क्रिकेटच्या बारी भाषेमध्ये चेंडू सीमा पलीकडे ब्रँडेड षटकार। जीवाचा राजा दिलभर जीवाचा राजा सेनेचा वाघ आला शिवसेनेचा वाघ आला या मराठी निळ्या छातीचा माझा खुशीदार आला या मराठी निळ्या छातीचा माझा खुशीदार आला। थँक्यू डीजे। अतिशय सुरेख गाणं बघा शिवसेनेचं गाणं। त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्यावरती आधारित गाणं, अतिशय चांगली कल्पना आमचे डीजे मास्टर, आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन भरपूर असं एंटरटेनमेंट केलं जातं आहे, खूप असं मनोरंजन केलं जातं आमच्या कुणाल डीजे साऊंड सर्व्हिसेस करून. बॅक टू बॅक 2 षटकार टोकले त्या फलंदाजाने आपली ताकद दाखवली आहे. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 9 होती, मात्र दुसऱ्या षटकात 3 चेंडूवरती धावा आल्यात 12. त्यामुळे धावसंख्या बघतोय वेगाने, धावांचा वेग हा जास्त आहे, मात्र 21 धावा धावफलकावरती 21 टू लॉस. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र आमचा क्षेत्ररक्षक उस्मान पटेल पहिल्या बाउन्सवरती चेंडूला उचलतोय, कारण आज बरेचसे या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक आले फक्त उस्मानची फलंदाजी बघण्यासाठी, कारण सकाळपासून 5 ते 6 पण झाले आहे की उस्मानचा सामना कधी असणार आहे. मात्र आम्ही तेव्हा रस्त्याला होतो. निश्चितच उस्मान पटेल याचा बघा लोकप्रिय खेळाडू आहे, सर्वांचा आवडीचा खेळाडू, साऱ्या पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर भ्रमण केलं जात आहे, कारण विदेशामध्ये भ्रमण करणारा खेळाडू एकमेव खेळाडू बघतो सध्या आपण या मैदानामध्ये आहे. तर एकदा बेक पडली आहे, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 22 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला फलंदाज आलाय सागर. सागर जो 4थ्या क्रमांकावरती आलाय, पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज मात्र बाद झाल्यात, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धक्के दिले होते अंगद्याने. हा चेंडू ब्लॉक होल्ला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला, नो मिस्टेक, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, सागर बॅक टू द प्रवेलियन. तर निश्चितच फलंदाज बाद झाला या ठिकाणी, मात्र नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज ज्याने 2 षटकार दाखवणारा फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय यावेळेस मिलन याला. त्याच्यानंतर आलाय वामन फलंदाजीसाठी, कमी उंचीचा खेळाडू बघतोय मैदानामध्ये वामन. स्ट्राईकला फलंदाज, मात्र तिसरं यश मिळालं या संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 2 यश मिळालं होतं. किरण पवार शांत डोक्याचा खेळाडू बघतोय मैदानामध्ये, ज्याच्या 2 चेंडूवरती षटकार मारले होते, मात्र पिंट्या जोशी याने टिप्स दिल्या होत्या त्या फलंदाजाला, या गोलंदाजाला, मात्र त्या त्याच्या कामी पडल्यात. कारण पहिला चेंडू ओरपीस फेकला होता, दुसरा चेंडू फुलटस होता, 2 षटकार दाखवले होते फलंदाजाने. हा चेंडू अतिशय चांगला होता, सॉफ्ट याने केलून काढलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, फक्त सिंगल मिळतोय या ठिकाणी. निश्चितच निलेश मात्र याला बघतोय, 2 षटक संपल्या, 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या बघतोय धावफलकावरती फक्त 23 धावा. येस सर, थँक्यू जगदीश. तर याच दरम्यान सन्मान्य नगरसेवकांची टीम या आपल्या व्यासपीठावर पाचारण करते. सन्मान्य तुषार शेठ बेंबलकर यांचं आगमन झालंय, त्यांच्या समेत सूरज मोठे साहेब, तसेच नदीम शेख आणि अवी भोपी ही सर्व नगरसेवकांची टीम आमच्या व्यासपीठावर येते. त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच बालाशेठ लाड आणि संतोष देशमुख हे सुद्धा रंगमंचावरती सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. येस, ओव्हर टू जगदीश. तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाले सन्मान्य बालाशेठ लाड यांचे इथे आगमन झाले. मी आमंत्रित करेन सन्मान्य आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आणि स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या बदलापूर विकासाचे महामेरू कार्यसम्राट सन्मान्य मंगेशजी धुले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही प्रेमाची मायाची प्रतीक असणारी भगवी शाल आणि स्पर्धेची अविस्मय अशी भेट सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करावा. बालाशेठ लाड यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. ही आपली परंपरा, ही भारतीय संस्कृती, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य. तर बालाशेठ लाड तुमचं मनापासून आभार, या स्पर्धेसाठी वेळ आपण दिलात. थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट, थँक्स अ लॉट. तर सन्मान्य संतोषजी देशमुख हे सुद्धा रंगमंचावरती उपस्थित आहेत. संतोष जी शिंदे साहेब समाजसेवक खोपोली यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन बाळा कांबरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आमचे आयोजक आहेत ते. मी आपल्यास विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण संतोषजी शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान करावा आपण. तर सामना आपण सुरू करा.
मिलिंद पाटील नगरसेवक यांचे इथे शुभ आगमन झाले. विद्यमान नगरसेवक स्वागत आहे तुमचं. आणि त्यानंतर शैलेशजी बोर साहेब यांचे आगमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून शाब्दिक शब्दसून आम्ही स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. थँक्यू सर. तर नाव बॅक टू क्रिकेट वळतोय. तिसरं षटक घेऊन आला. षडंपूल करतोय चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू मात्र सीमा पलीकडे. हँड अँड सम षटकार. तर गोलंदाज सनील पाटील मॅन फ्रॉम आयरे संघाकडून खेळणारा गोलंदाज बघतोय आपण. तर त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय वामनाने 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती षटकार, कारण पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. धावसंख्येला मात्र वेग दिलाय. 29 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. तर याच दरम्यान या संघाचे पॅकर्स, यश ग्रुप 11 संघाचे पॅकर्स प्रफुल्ल मोरे साहेब यावेळेस निश्चितच या स्पर्धेला पुन्हा एकदा त्यांनी शुभेच्छा दिल्यात, कारण त्यांचा संघ आहे ते सध्या गोव्यामध्ये आहेत, मात्र तेथून स्पर्धेला शुभेच्छा देतात. धन्यवाद. तर चौकार बघतोय. आणखीन एक मोठा फटका. यावेळेस एक चेंडू 2 चेंडूवरती 10 धावा. क्लास बॅटिंग. तर 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यावेळेस अतिशय चांगली फलंदाजी बघतोय. गोलंदाजाला एकीकडे थोडासा मागडा टळताना बघतोय गोलंदाज, कारण वामन ज्याने अतिशय चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या वरून खणखणीत षटकार. तर बघा धावसंख्याला हा वेग दिलाय पुन्हा एकदा ज्या वामनाने. मी सांगितलं होतं कमी उंचीचा खेळाडू, मात्र चांगली फलंदाजी. छोटा तीर घाव करे गंभीर. मात्र यावेळेस 2 षटकार 1 चौकार दाखवतोय. या मैदानामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 39 धावा धावफलकावरती लावल्यात. मात्र सलीम पाडीला गोलंदाज थोडासा मागडा ठरलाय, कारण पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फार धावा कमी दिल्या होत्या अंगद आणि किरण पवार याने. मात्र त्याच्यानंतर या धावा बघतोय. 1 चौकार 2 षटकार बघतोय. अतिशय चांगली फलंदाजी वामन. पुन्हा एकदा बॅक पडला कट करतोय. चेंडू मात्र वेळेस एक धाव एक पडली. दुसरी धावगडीचा प्रयत्न होता, मात्र केतन मात्र चेंडूवरती यास नोचा इशारा. पंच आमचे फिरोज खान सर यांचा नोचा इशारा आलाय. फ्रीड, यास फ्रीड असणार आहे. फ्रीड असणार आहे. चेंडू सोने पे स्वागा. निश्चितच यावेळेस मिलन दामनकर असेल ज्याने 2 षटकार दाखवले होते. तो डावखुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये आहे. मात्र नॉन स्ट्राईक केला होता. स्ट्राईकला वामन होता, मात्र त्याने चांगली केली आहे. या चेंडूवरती 1 धाव 1 पडली. म्हणजे 1+1 2 धावा आल्यात या चेंडूवरती, कारण फ्रीडचा इशारा सुद्धा आलाय. त्यामुळे निश्चितच या खेळाडूला फक्त फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद असेल, मात्र त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारे बाद होणार नाही आहे. हा चेंडू गोल्डन स्पॉटवरती फेकलाय. बघावा लागेल. लाईन अँड लेंथ अतिशय चांगली आहे. निश्चितच खेळाडू याकडे पंचांकडे कडाक्ष नजरेने पाहत होते, मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय. आता मात्र थोडासा दिलासा मिळतोय या गोलंदाजाला ज्याने निर्धाव चेंडू फेकलाय. कारण पहिल्या दुसऱ्या आणि चेंडूवरती मोठे फटके आले होते. असं वाटलं होतं की या षटकात हा गोलंदाजाची लय बिघडेल, मात्र निर्धाव चेंडू फेकलाय या गोलंदाजाने. पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुट लावून पंच करायचा होता, मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. दिस कॉल बी वाईट आणि खराब चेंडू. टोटल झाली आहे 42 धावा बघतोय धावफलकावरती.
अतिशय चांगली फलंदाजी बघा. पहिल्या षटकात जरी धावा नव्हत्या आल्या P1च्या, दुसऱ्या षटकात फक्त 14 धावा आणि या तिसऱ्या षटकात मात्र धावांना वेग दिला जातोय. यावेळेस एश ग्रुप 11 संघाकडून एकीकडे आमचे सारांश 11 संघ. हा चेंडू पुन्हा एकदा 30 लाईन, अतिशय चांगली लाईन आहे. या चेंडू षटकातील शेवटचा चेंडू होता. षटक समाप्त होत आहे. ओव्हर नंबर 3 कम्प्लिटली. स्कोर मूव्ज ऑन 42. 42 धावा धावफलकावरती. तर याच दरम्यान सन्माननीय माजी नगरसेवक अनिलजी भगत साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन या सत्राकडे. आपण वळण्यापूर्वी पुढच्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार होतो. जेसिका 11 पिंटू परछा, अजय भवानी कल्याण, प्रशांत चिखले. आय रिक्वेस्ट यू बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. अजून एक वादळ बघा, काल सुद्धा वादळ होते, आज सकाळपासून दुसरं वादळ. ही स्पर्धा शिवसेनेची आणि शिवसेने म्हणजे एक निश्चित जरी वादळ आलं तरी मात्र त्या वादळानं आमचं मैदान साफ केलंय. काल सुद्धा झालं नॅचरल पद्धतीमध्ये, आज सुद्धा नॅचरल पद्धतीने आमचं मैदान साफ झालं, हरकत नाहीये. तर आपण बोलूया व्यासपीठाकडे तुर्तास. बरेच मान्यवरांचं आगमन इथे या व्यासपीठात झालंय. मी सन्माननीय सूरजजी मोठे विद्यमान नगरसेवक यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन बाराम कांबरे साहेबांना, आमच्या स्पर्धेचे आयोजक तसेच अंबरनाथ तालुका प्रमुख, आपणास विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण मायेची ही भगवी शाल देऊन तसेच स्पर्धेची अविस्मरणीय भेट देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करावं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आपली परंपरा, आपलं कर्तव्य. कारण भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, त्यानंतर दुसऱ्याचं हिसकावून खाणं विकृती आणि आपल्यातला दुसऱ्याला देणे भारतीय संस्कृती. हिचं जतन करताना तर सन्माननीय सूरजजी मोठे साहेबांचा आम्ही सन्मान करत आहोत. बाराम कांबरे यांच्या शुभ हस्ते. तर हे सतत संपल्यानंतर आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. तोपर्यंत तुझा चोले आपण सामन्याकडे. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू जगदीश पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. 42 धावा लागल्या धावफलकावरती. रिंग्स आली होती, मात्र 4थं षटक पुन्हा एकदा अंगद पाटील याला पाचारण केलं जात आहे. ज्या अंगद पाटील याने पहिलं षटक अतिशय चांगलं मौल्यवान फेकलं होतं. फक्त 9 धावा खर्च केले होते आणि त्याच्या प्राच्यात मात्र 2 गडी बाद केले होते. 2 विकेट बाद करणारा गोलंदाज. तर टोटल झाले 3 फलंदाज बाद झाले अद्यापर्यंत. वामन आणि त्याच्यानंतर मिलन दमणकर हे 2 फलंदाज मैदानामध्ये. वामन याला बघतोय स्ट्राईकला. गोलंदाज जोयलेनकडून 4थं षटक. पहिला चेंडू शॉर्ट पुल करतोय. चेंडू मात्र हवेत आहे. मनगडी ताकदीचा वापर, मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. 6 धावा. आमचा मंगेश भाई उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये ते मंगेश भाईचं नाव गाजतंय सारे जिल्ह्यामध्ये. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे प्रेरणास्थान, या स्पर्धेचे सर्व करते आहे ज्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपण पाहता. सर्वांचे लाडके सन्माननीय मंगेश दादा धुळे यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचा अपेल पंचांनी उचलून धरलाय. मोठा मासा गळाला लागतोय. यावेळेस अंगद पाटील याने पुन्हा एकदा साबित करून दिलाय. पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे मैदानावरती. फलंदाज मात्र वामनला बाद करतोय. तर 8 चेंडूमध्ये 24 धावांची विस्फोटकपणे खेळणारा फलंदाज मैदानातून बाहेर येतोय. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे मैदानामध्ये वामन याने. मात्र अखेरकार यश मिळालंय अंगद पाटीलला. या 3रं यश मिळालंय अंगद पाटीलला. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं, त्याच्यानंतर मात्र 1 फलंदाजाला बाद करतोय. तर नवीन फलंदाज हुसेन 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. हुसेन याला बघतोय. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावरती 48 धावा या 4थ्या षटकामध्ये.
या 48 धावा बघतोय. अतिशय वेगाने धावपळ अलटा ठेवलाय. जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळाले तेव्हा चेंडूना भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. ही वामनची ओळख होती मात्र वामन बाद झालाय. अंगात हा चेंडू अतिशय जोरदार उचली घेणारा मात्र एसटी रक्षक बघा स्ट्रॉंग बॉडीचा तेवढ्याच उंचीचा आहे. नरू याच निश्चितच पहिल्या सामन्यात नव्हता. आपण निलेश म्हात्रे याला सुद्धा बघतोय. निश्चितच मी मगाची लक्ष केलंय कारण पहिल्या सामन्यामध्ये नव्हता निलेश म्हात्रे मात्र या सामन्यामध्ये पाचारण केलं गेलाय. डोंबिवलीचा सर्वात मोठा खेळाडू त्याला बघतोय आपण या सामन्यामध्ये. अंगात अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मात्र प्रथमेश मिळवला आहे त्यामुळे निश्चितच एक धाव मिळेल. मिड विकेटला होता हा क्षेत्ररक्षक. एक धाव मिळाले आहे. अत्यंत चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आहे अंगद पाटील याचा. अतिशय चांगली गोलंदाजी भेदकता विविधता आणि विभिन्नता असणारा गोलंदाज तंत्रशुद्ध गोलंदाजी करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो या खेळपट्टीवरती. मात्र या खेळपट्टीला लवकर ओळख करून घेतोय तो खेळपट्टीची आणि मात्र चांगली गोलंदाजी फेकतो. एकने धावसंख्या पुढे सरकले 49 धावा धावपळकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. अद्याप आपल्याला 3 सामने केले 2 सामने उर्वरित केल्याचे फ्रेश सामने त्यामुळं कारण आपल्याला वेळ दिला जातो. या वेळेमध्ये आपण 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकवायला पाहिजेत. मात्र सलामीचा फलंदाज मैदानामध्ये मिलन याला बघतोय ज्याने 2 षटकार दाखवले होते बॅक टू बॅक. तो मिलन हा चेंडू हलक्यात टॉस करायचा होता. खराब क्षेत्ररक्षक तेथे मात्र यष्टीरक्षक स्वयं जातोय. चेंडूचा पाठलाग केलाय. 2 धावा जर एकवटल्यात 3री धाव पूर्ण होईल का. मात्र पाहता पाहता या 3 धावा धावपळकावरती पूर्ण केल्या जातात. मात्र चेंडू अतिशय चांगला होता निघाला होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं मात्र 3 धावा मिळाल्यात कारण गोलंदाजाने निश्चितच निर्धाव चेंडू सर फेकलाय मात्र क्षेत्ररक्षकाला गॅदर करता आलं नाही आणि या 3 धावा मिळाल्यात. 50 कंप्लीट 52 धावा धावपळकावरती लावल्या गेल्या. त्या 4थ्या षटकामध्ये 52 धावा मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मात्र सामना खेळवला जातोय. सामन्याला गरम करण्याचं काम केलं जातोय. हा चेंडू गुड टायमिंग चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. U6 आणखीन एक मोठा फडगा षटकार. तर या दरम्यान सन्माननीय सूर्यकांतजी धुळे साहेबांचे ते आगमन झाले. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून आलेले सर्व मान्यवर बरेचसे नगरसेवकांची टीम या व्यासपीठावरती या सामन्याचा मनोमनात आनंद घेतात. आज प्रेक्षकांना मात्र ओसांडून वाहणारं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि येणाऱ्या त्या उद्या आणि परवा शेवटच्या रविवारीपर्यंत आपल्याला खूप चांगली प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडामी रसिकांचं आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जगदीश थँक्यू सर. तर बरेचसे मान्यवर आमच्या मंचावरती आहेत मात्र बघा गोलंदाजाला अद्याप 21 सुवर्ण संधी कोणत्याही गोलंदाजाने एकवटली नाही आहे कारण सुवर्ण संधी होत्या या सारांश 11 संघाच्या गोलंदाजाला आमचे विनोद शेठ भोईर वाकलंच्या यांच्याकडून. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. मात्र 4 षटकं संपले गेलेत आणि या 4 षटकामध्ये 58 धावा धावपळकावरती मोठी धावसंख्या उभी करतोय यश ग्रुप 11 संघ. जयश ग्रुप 11 संघाचे कर्णधार गौतम आकरे अद्याप गौतम आकरे बाद झालाय. मात्र मिलन जो सलामीचा फलंदाज आहे मैदानामध्ये हुसेन ज्याने एक शेवटच्या चेंडूवरती षटकार दाखवला होता तो हुसेन मैदानामध्ये आहे. स्ट्राईकला मिलन डावकुरी हाताचा फलंदाज नोचा इशारा पंचांनी केलाय. स्क्वेअर लेगचे पंच योगेश शिंद्रेकर यांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होईल का. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. हुसेन मात्र बाद होतोय आणि नोचा इशारा केला या ठिकाणी योगेश शिंद्रेकर याने. येईन मी तुझे दसरला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला माझी एकविरा आईचे अरले डोंगराला माझी एकविरा आईचे अरले डोंगराला.
तर 1+1 2 धावा मिळाल्या. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय 1+1. धाव घेताना मात्र फलंदाज बाद झाला. आपण बघतोय धावसंख्या 60 कंप्लीट झाली आहे धावपळकावरती. 5वं षटक आहे केतन म्हात्रे गोलंदाजचा 5वं षटक बघतोय आपण. तर अद्याप सलामीला आलेला फलंदाज मैदानामध्ये बघतोय आपण. हा चेंडू यावेळेस स्ट्रॉंग अपील होता मात्र केला शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकदा फेक पडली. दुसरी धाव पूर्ण होईल का? प्रथमेश पाटील चेंडूवरती येतोय तोपर्यंत या 2 धावा निश्चितच एक पडल्या जातात. या 2 धाव्याने मात्र धावसंख्येला आकार दिलाय. पण एकदा चांगलं क्रिकेट केलं गेलं या डावखुऱ्यातच्या फलंदाज मिलन याच्याकडून. तर पहिल्या चेंडूपासून बघा त्याने आक्रमकता दाखवली होतं मात्र त्याच्यानंतर या षटकामध्ये जे चांगले चेंडू होते त्यांना मात्र सन्मान देण्याचं काम केलं आहे. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं आहे. कधी चौकार षटकार दाखवले. ओळख आहे या गौतम्याची मिलन याची ज्याने पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली केली साकारली होती. हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न गॅदर करता आला नाही आहे. यष्टीरक्षक निलेश म्हात्रे याला निश्चितच चांगला चेंडू फेकला होता गोलंदाज केतन म्हात्रे. या गोलंदाजाने 5वं षटक आहे. स्लॉगवरचं षटक डेटवरचं षटक आणि अंतिम निर्वाळीचं षटक बघतोय आपण केतन याच्याकडून. अद्याप चांगली फलंदाजी झाली या यश ग्रुप 11 संघाची. जबरदस्त फटका यावेळेस मात्र पिंट्या जोशी पुढे आले होते. चेंडू मात्र त्याच्या 1 बाउन्स ऑन द रफ 4 रन्स. तर 66 धावा लागल्या धावपळकावरती बघतोय. मोठा फटका आला 4 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं कारण चेंडूवरती अगोदर आले होते मात्र चेंडूने जास्त उचली घेतली आहे आणि चेंडू सीमापलीकडे गेला आहे. जोरदार अपील स्ट्रॉंग अपील केलं आहे मात्र अपिलामध्ये उत्साह जास्त होता. पंच फिरोज खान यांनी सांगितलं लेग बायचा इशारा. नियम क्रमांक 26 नुसार एक धाव आली आहे मात्र धावांचा ओघ थांबत नाही आहे. जेव्हा जेव्हा मात्र या खेळाडूने चांगले फटके दाखवले त्या मिलन अंकड याने अतिशय चांगले अद्यापर्यंत त्याचा विचार केला तर या फलंदाजाने 2 षटकार दाखवल्यात. चांगली फलंदाजी. तर प्रज्योत खेळपट्टीवरती बघतोय आपण. हा चांगला चेंडू होता. ब्लॉकॉलचा मारा. प्रथमेश चेंडूवरती गुड फिल्डिंग ॲज द कॅप्टन संघाचा संगनायक आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. फक्त सिंगलला स्ट्राईकला रोटेट केलं जातोय या ठिकाणी. 2 चेंडू मात्र चांगले फेकले केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकळांचा संघ जित भोईरच्या संघातून खेळणारा गोलंदाज झाला बघतोय आपण मैदानामध्ये. केतन हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न. जित भोईर लवकर आले चेंडूवरती. एकदा बेपडल्या. दुसरी धाव पूर्ण होईल का? थ्रोपैकी मात्र स्क्वेअर आहे त्यामुळे निश्चितच 2 धावा एकपटल्या जातात या चेंडूवरती. या षटकामध्ये शेवटचा चेंडू होता. या षटकामध्ये 2 धावा एकपटल्यात आणि 5वं षटक कम्प्लिटली झालाय. 70 धावा आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली आहे एश ग्रुप 11 संघाने ज्याने नाणेफेकी हा संघ हरला होता मात्र प्रथम फलंदाजी करताना 70 धावा कुठल्यात. येणाऱ्या 5 षटकामध्ये 71 धावांचं लक्ष असणार आहे सारांश 11 संघासमोर. तर याच्यानंतर सामना असणार आहे जेसिका 11 विपक्ष जय भवानी कल्याण. या 2 संघामध्ये कॅप्टन ऑफ टीम आपण यायचं आमच्या मंचासमोर नाणेफेकीसाठी कारण वेळ आहे. पहिलं सत्र संपलंय. आपण या तर तुर्तास आपण बोलूया व्यासपीठाकडे. बरेचशा पाहुण्यांचे इथे आगमन झाले. बरेचशा नगरसेवकांची टीम या व्यासपीठावरती शुभेच्छा देण्यासाठी तसेच या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी व्यासपीठात आले. त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. या जगदीश आपणास विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करावा. तर विद्यमान नगरसेवक ज्यांचं आगमन झालं व्यासपीठावरती सूरजजी मोठे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्वांचे लाडके आयोजक माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश दादा धुळे यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना यथोचित सन्मानित करावा. तर ठीक आहे. विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब.
कुणी पण मारलं ना तर सूर्यकांत धुळे समाजसेवक जुवलीगाव कधी पण तर आपण सामन्याकडे बोलूया. थँक्यू जगदीश शाह, थँक्यू सो मच. दुपारच्या या सत्रामध्ये 3:30 होतात. तमाम कडे रसिकांचं पुनश्च एकदा या शांत वातावरणामध्ये दुपारच्या रणनंत उन्हामध्ये आणि रणनंत ऊन आणि अतिशय चांगलं संगीत, तेवढ्या चांगला गारगार अंगाला झोमणारा वारा, खूप चांगलं वातावरण स्पर्धेच्या माध्यमातून 6वा दिवस. 5 दिवस आम्ही ग्रामीणचं क्रिकेट खूप चांगलं पाहिलं, क्रिकेटचा दर्जा आम्ही पाहिला. त्यानंतर आज आम्ही बोलतोय शहरी क्रिकेटकडे तमाम कडे रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व खेळाडू आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण ऐकतात पाहतात तुमचं सुद्धा मी प्रचिंत पाडे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस खूप चांगला रंगतोय. आज आपण बोलतोय तो दुसऱ्या स्तराकडे पहिला सामना जिंकला होता SR सारांश संघानं आणि त्याला आता साथ दिला तो यश ग्रुप शिरगाव. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. 70 धावा टोकल्यात. आजच्या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली ती ह्यावेळी मात्र आज SR सारांश संघाच्या विरुद्ध खेळणारा यश ग्रुप शिरगाव या संघानं 70 धावा टोकल्यात. 3 गडी बादाची स्थिती आपण पाहिली. 71 धावांची गरज असताना एका बाजूला प्रथमेश पाटील संघाने SR सारांश संघाचा डोंबिवली परिसरातील तसेच तलोजा आणि पनवेल परिसरातील खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय. तर एका बाजूला यश ग्रुप शिरगाव संघाचे आपण हे बदलापूर तसेच मुंबई आणि कल्याण विभागातील खेळाडू पाहतोय. सामना खूप चांगला पाहायला मिळेल तुम्हाला. 71 धावा उस्मान पटेल ज्याच्या नावावरती 2 सेंचुरी आहेत, ज्याने मागच्या सामन्यात तब्बल 21 धावांची दमदार पंच केले आणि आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला. तो प्राप्त केला तो उस्मान पटेल आणि त्याला साथ देईल दुसरा फलंदाज किरण पवार. मागच्या सामन्यात अपयशी झालेला किरण पवार आज काय कामगिरी करेल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे. एका बाजूला प्रमोद म्हात्रे ठाण्याचा ढाण्या वाघ ज्याला आम्ही म्हणतोय, तर निलेश म्हात्रे यांची कमी होती संघामध्ये. निलेश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर नरू सुद्धा कमी होती स्पर्धेत, त्यांचे तिथे आगमन करूया आपण. या बोलूया सामन्याकडे. स्टार्ट मॅच. 71 धावांची गरज. 3:30 दुपारच्या सत्रामध्ये हा सामना रंगतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. उस्मान नव्हते, रेडी नव्हते, तर सूर्यकांत धुले समाजसेवक यांच्याकडनं लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपये. तर आमचे विनोद शेठ भोईर वाकलन अनंत स्मृती षटकाचे आयोजक त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाचे 500 रुपये पारितोषिक. चेंडू हवेमध्ये संचार करतोय. फलंदाज बाद. टायगर रायगडचा टायगर याले मात्र पराजय चायगेले पाहायला मिळाला आहे आणि उस्मान पटेल मात्र बॅक टू पॅल. उस्मान बाद झाल्यानंतर किती जल्लोष पाहायला मिळतोय. वॉट अ सेलिब्रेशन. पहिला मोठा धक्का याले मात्र SR सारांश संघाला. थँक्यू डीजे परमेश माली, आगरी समाजातील सिंगर. यूट्यूबच्या माध्यमातून सर्वात जास्त गाणं पाहिलं कोणतं गेलं असेल तर हे गाणं यूट्यूबच्या माध्यमातून हा विक्रम आहे. तर उस्मान पटेल बाद झालाय. पहिला धक्का मोठा धक्का ज्या उस्माननं मागच्या सामन्यात 21 धावांची दमदार केली होती तो बाद झालाय. नवीन फलंदाज पाचक करतोय तो केतन म्हात्रे. यावर्षीचा खूप चांगला फॉर्मचा खेळाडू, कारण वाकलन संघाला यावर्षी खूप चांगलं यश लाभलंय. ते मात्र जीत भोईर आणि चांगली पद्धत फलंदाजी ते मात्र केतन म्हात्रे. बघायचंच काय कामगिरी केली आपल्या संघासाठी. ग्रामीणच्या माध्यमातून आता खेळू ओपन क्रिकेट खेळलाय. कारण जर तुमचा क्लास चांगला असेल, तुम्ही प्रकाश जोता देत असाल, सातत्याने चांगली कामगिरी करत असाल, मेहनत परिश्रम करत असाल, जिद्द चिकाटी दाखवत असाल तर तुमची निश्चित वर्णी मोठ्या संघामध्ये लागते. ओर विकेट. ऑन साईडला किरण पवारच्या त्याच्या स्टाईलमध्ये खेळतोय. ऑन साईडला ग्राउंडिंग चेंडू होतोय. चेतेश जज करतो लोकांना सुंदर फेकी. गुड थ्रो. गौतम चेंडू खाली. गौतम आरके इज कॅप्टन ऑफ द टीम. तर आपण बोलूया व्यासपीठाकडे. तर अगोदर टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाचे संगणक या पण नाणेफेकीसाठी जेसिका 11 आणि जय भवानी कल्याण. तर या नाणेफेकीसाठी वळतोय सत्कार समारंभाकडे, ज्या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती व्यासपीठावरती आहे, सर्वांचे लाडके. या ठिकाणी नगरसेवक सन्माननीय सूरजजी मोठे साहेब यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मंगेश दादा धुळे यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा.
त्याच्यानंतर व्यासपीठावरती आमचे पुढचे सत्कार मूर्ती असणार आहेत नगरसेवक सन्माननीय नदीम शेख साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करावं. कारण बरेचसे पाहुणे व्यासपीठावरती मंचावरती आहेत आमच्या. त्याच्यानंतर नगरसेवक पुढचे असलेले अवी भोपी साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी सामाजिक कार्यकर्ते गणेश धुले यांना विनंती करतो की आपण त्यांना मायेची शाल आणि स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण यथोचित सन्मान करावा. त्याच्यानंतर दुसरे नगरसेवक आमचे यावेळेस अंबरनाथचे नगरसेवक सन्माननीय मिलिंद शेठ पाटील यांचा सुद्धा विनंती करतो. या ठिकाणी शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय बाळाराम शेठ कांबरे साहेबांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते ची भगवी शाल त्यांच्या अंगावरती परिधान करायची आहे आणि या स्पर्धेची विक्रम आहे तो मात्र आणि ज्याच्या नावावरती आताच बोलणी झाली स्पर्धा सरपंच चषक मध्ये 191 धावांचा विक्रम मॅन ऑफ सिरीजचा पुरस्कार प्राप्त किरण पवार स्ट्रायकर एंडला. विवेक अतिशय चांगला गोलंदाज महत्वाचा गोलंदाज या संघाचा पाठीचा कणा या गोलंदाज मोठा फटका स्ट्रेट ड्राइव क्रिकेटचा मादक सौंदर्य फलंदाज बाद गुड कॅच आणि दुसरा धक्का येईल मात्र किरण पार्टी सागर मात्र झेल टिपतोय आणि दुसरा धक्का सारांश 11 या संघाला. तर पुढचा सामना असणार आहे या ठिकाणी बघतोय आपण पुढचा सामना जेसिका 11 विपक्ष जय भवानी कल्याण. तर या दोन्ही संघांचे नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय नगरसेवक मिलिंद शेठ पाटील आपणास विनंती आहे की आपण या सामन्याचा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावं. थँक्यू सर. दोन संघांना एकमेकांसमोर पिंटू परछा जेसिका 11 तसेच जय भवानी कल्याण प्रशांत चिखले मोस्ट वेलकम. तर बघा डोंबिवलीचा वंडर बॉय ज्याला मी म्हणतोय तो निलेश म्हात्रे ज्याच्या नावावरती पहिला डोंबिवलीचा विक्रम आहे 6 चेंडूमध्ये 7 चौकारांचा रतनबास मुशिकामध्ये हा विक्रम त्यांनी नोंदवला होता. 2010 विक्रम नोंदवला खेळू तो मैदानात येतोय आणि स्वर्गीय रतनबास मुशिकाचा दोनदा मॅन ऑफ सिरीजचा मानकट ठरला आणि दोनदा 4 व्हीलर घेणारा फलंदाज मात्र यावेळी मैदानात येतो तो निलेश म्हात्रे. स्टॅकरला फलंदाज केतन म्हात्रे इनफॉर्मचा फलंदाज एज लागते चेंडू मागे निघून जातोय गुड फिल्डिंग थ्रो डायरेक्ट दिला होता सिंगल. बॅकअपला मात्र येतोय तो योगेश येतो बॅकअपला सिंगल गुड फिल्डिंग. हॅलो किरण सर. धावसंख्येला आकार आतापर्यंत धावसंख्या पाहू शकाल आपण धावफलकावरती फक्त 10 धावा. व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी आहे त्यामुळे आमचं समालोचन तुम्ही तिथं पोहोचत नाहीये आम्ही माफी मागतोय. तर नगरसेवक सन्माननीय अविजी भोपी यांना विनंती असणार आहे की आपण या स्पर्धेविषयी आपल्याला काय वाटतं 2 शब्दात आपलं मनोगत आपण व्यक्त करायचंय. या धर्मवीर स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक हिंदू हृदय सम्राट चषकसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय माझे नगरपालिकेतले सहकारी सर्व नगरसेवक अंबरनाथचे नगरसेवक श्री मिलिंदजी पाटील तालुका प्रमुख श्री बाळाशेठ कांबरे अग्रियोग संघटनेचे अध्यक्ष दुर्वाजी धुळे आयोजक मंगेशजी धुळे चेतन धुळे आणि सर्व जोवली गावातले सर्व ग्रामस्थ मी सर्वप्रथम या सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो की इतकी सुंदर स्पर्धा त्यांनी भरवलेली आहे आणि मला वाटतं ही बदलापूरमधली आहे बदलापूरमधली आणि ठाणे जिल्ह्यातल्या ज्या मोजक्या स्पर्धा चांगल्या होतात त्यातली एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा ही मंगेश धुळे आणि बाकी चेतन धुळे या सगळ्या सहकाऱ्यांनी भरवलेली आहे. मी त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो
आणि अशा स्पर्धा त्यांनी भरवत राहावं आणि जेणेकरून बदलापूरच्या जे लोकल खेळाडू आहेत त्यांना खेळायला एक चांगलं व्यासपीठ मिळते. भविष्यात जर बदलापूरचे खेळाडू जर चांगल्या स्पर्धेत जर खेळायला लागतील तर निवड या स्पर्धेमुळे तयार होतील. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय अनिलजी भगत साहेब, आपण सुद्धा 2 शब्दात आपलं मनोबत व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे वाघ म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते धर्मवीर आनंद दिघे साहेब, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते खूपच सुरेख. अविनाश भोपे यांनी सांगितलं की इथूनच जागतिक दर्जाचे जे नॅशनलला खेळाडू खेळणार आहेत, माझा विश्वास आहे इथूनच जाणार आहेत. आणि यासारखी जी नियोजनबद्ध स्पर्धा आहे ती जिल्ह्यामध्ये मी तर बघितलेली नाही. आणि बदलावरमधली तर सगळ्यात मोठी, पण जिल्ह्यामध्ये काही मोजक्या स्पर्धा आहेत त्यातली एक ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचे जे आयोजक आहेत मंगेश धुळे असतील, चेतन धुळे असतील, आमचे बाळाशेठ कांबरे असतील किंवा दुर्वास धुळे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची जी वापर की त्यांच्या माध्यमातून पुढे सरकला, एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप देतोय. गुड फिल्डिंग, 2 धाबा. गुड थ्रो, 2 धाबामध्ये तो रोखू शकला नाहीये. दर्शकाला वेगाने आकार येतोय. दुपारच्या सत्रामध्ये सामना रंगतोय. तिसरं षटक मार्गस्थ झाले ते गौतम आर्केच्या माध्यमातून दांडीचा खेळू आहे. पालघर डहाणू परिसरातील एका बाजूला खेळू पाहतोय आपण, तर एका बाजूला आपले ग्रामीणचे एक खेळू पाहतोय आपण. कल्याण डोंबिवली परिसर, तसे तलोजा पनवेल रायगड परिसरातील खेळू आपण पाहतोय. दर्शकाला वेग 19 या दर्शकावरती केतनसाठी चेंडू स्टेट करतोय. सिंगलच्या माध्यमातून दर्शकाला आकार येतोय. वातावरण बघा शांत झाले, आता आभाळी आलेत ढगावरती. 51 धावसंख्येला आकार नाहीये. 71 धावा काढायचे सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेत नोंदवलीत. आज प्रथम पंच करताना ती 70 तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते. तर मी महेंद्र धुळे असतील किंवा भारत धुळे असतील विनंती करतोय की आपण महेंद्र धुळे आपण मैदानात जा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, वाऱ्याचा वेग, शांत संगीत, शांत वातावरण, दुपारच्या स्थानात रंगलेला सामना, पाहुण्यांची रेलचेल, प्रेक्षकांना ओसंडून वाहणारे मैदान, सर्व अप्रतिम. गुड मॅनेजमेंट, गुड अरेंजमेंट अँड गुड मॅनेजमेंट. सन्मान्य कृष्णाजी धुमाल सागाव यांचे सरपंच यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. पाहुण्यांचं आगमन होतं, आमचं कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉमेंटरी होती, माफी मागतोय. ओर द विकेट. मोठा फटका लॉब करण्याचा प्रयत्न शतकी जज करतोय. चेंडू मात्र हाताला ब्रश करून सीमा पलीकडे. दॅट्स अ मॅट. 6 धावा निलेशच्या बॅटमध्ये गेला. घनघन षटकार. दर्शकाला वेग 27 या दर्शकावरती. प्रत्येक षटकार श्री विनोदजी भोईर आमचे वाकलांचे, ज्यांच्याकडनं प्रत्येक षटकाचे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. ते लगातार 2 षटकार सूर्यकांतजी धुले समाजसेवक यांच्याकडनं रोख रक्कम 1000 पारितोषिक आहे. आतापर्यंत उस्मान काही करू शकला नाहीये. किरणने एक षटकार मारला होता, मात्र आता निलेश मात्रे 2 षटकार दाखल आतापर्यंत. मागच्या सामन्यात नव्हता तो. या स्पर्धेत 24 धावांची दमदार कामगिरी केली. जेव्हा मोठा गाव या स्पर्धेत खेळला तेव्हा तोचा फलंदाज. गुड क्रिकेटर. बघा बॅटमॅन चेंडू तेवढा चांगला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. बॅटचा फेस करतोय, बॅटमॅनचा खूप चांगला वापस जज करतोय. तोपर्यंत 2 धावा. गुड रन मिड विकेट. 3 धावा होतील का? गुड कॉल, गुड क्रिकेट. प्रमोद 3 धावा. यस, पोहोचलाय. कंप्लीट 3rd रन फर्स्ट टाइम इन दिस ओव्हर. धावसंख्येला वेगाने आकार येतो. 19 धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 30 या धावसंख्येवरती. 30 षटक मार्गस्थ असताना थोड्याशा जास्त धावा आल्यात या षटकामध्ये. गौतम वैदिकडे पहिलं आणि सांगीकडे 30 षटक फेकतोय. गौतम विक्रम कॅप्टन टीम 30 धावा. तर निलेश मात्रे या संघामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. 17 धावा आतापर्यंत आल्यात निलेशच्या बॅटमधनं. तर केतन त्याला साथ देतोय. तब्बल 4 चेंडूमध्ये 3 सिंगल आणि 1 डबल, एकूण 5 धावांचं योगदान यावेळी केतन मात्रेचं. उस्मान काहीच करू शकला नाही. किरणने मात्र संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं षटकाच्या मधील. स्ट्रायकरचा फलंदाज केतन मात्रे खूप इन्फॉर्म मध्ये असताना फलंदाज गोलंदाज सज्ज होतोय गौतम आरके. यावेळी मात्र मोठा फटका, उंची जास्त, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू सीमा पलीकडे गेला. दॅट्स अ मॅट. 6 धावा. तर याच दरम्यान
आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असणाऱ्या किरणजी ठोंबरे साहेब यांच्याकडून जर आयवा कॅचेस पकडल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकाने तर 1717 रुपयाचं पारितोषिक असेल. हा त्यांचा लकी नंबर आहे, कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा कोणी गावामध्ये एक मोठी दिव्य आणि भव्य अशी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्याच्यानंतर आमचे प्रमोदजी खंडागले यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आणि जर विकेटची हॅट्रिक संपादन केली आहे कोणत्याही गोलंदाजाने तरी त्याच्यासाठी सुद्धा 1717 रुपयाचं पारितोषिक, किंवा षटकार हॅट्रिक जरी केली आहे या फलंदाजाने तरी सुद्धा सन्माननीय किरणशेठ ठोंबरे यांच्याकडून 1717 रुपयाचं पारितोषिक आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. तर याच दरम्यान आमच्या नारिवली बाळे आणि उत्तर शिव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय सुनील शेठ बोराडे यांचं आगमन झालं आहे. व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू जगदीश. धावपळ धावाल्या त्या 40 आतापर्यंत 31 धावांची गरज. वाट मॅच सामना टर्निंग पॉईंट होतोय बघा. या षटकात खूप जास्त धावा आल्यात, तब्बल 22 धावा या षटकामध्ये कुट्टाना पाहिल्यात. 2 षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. प्रज्योत पहिले षटक फेकलं, 9 धावा दिल्या. विवेक सर्वात चांगला गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये समोरच्या चांगला बॅकफुटला नेऊन सोडलं होतं आणि आपण किती चांगले गोंजी करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवलं होतं. मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज निलेश मात्र वेगानं झेप घेतोय आणि केतन मात्र त्याला यालीमध्ये साथ देतोय. केतन खेळतोय वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती, निलेश खेळतोय 17 धावसंख्येवरती. 12 चेंडू 31 धावा. यू आर टू वॉचिंग द बिग फाईट. खूप मोठा सामना तुम्ही एन्जॉय करतात. आता सामना मात्र थरार क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळेल. जगदीश आपले काही अनाउन्समेंट असेल तर लवकर करा आपण, कारण सामना आता शेवटच्या टप्प्यात आलाय. या सामन्यात कॉमेंट्री झाली नाहीये, सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल आहे. तर आपल्या ज्या अनाउन्समेंट असतील लवकर करा आपण ड्रिंक्स बँक मध्ये करा. निश्चितच सर वळतोय पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे, ज्या ठिकाणी चांदपगावचे सन्माननीय कृष्णाजी धुमाल यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय मंगेशदादा धुले यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी धुमाळ यांचा आपण यथोचित सन्मान करावा. चांदपगावचे त्याच्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती असतील आमच्या नारिवली बाळे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुनील शेठ बोराडे यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. या ठिकाणी मायाची भगवी शाल आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. थँक्यू. 12 चेंडू 31 धावा. जबरदस्त सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मध्ये प्रचंड या गर्दीमध्ये सामना रंगतोय. आता शेवटच्या टप्प्यामध्ये थरार क्रिकेटचा आपण पाहत होता. 12 चेंडू 31 धावा. हा चेंडू खोलून काढला. चेंडू जज करतो पुढे सरकता निलेशच्या माध्यमातून एकदा पुढे 2 धावांचा मानस आणि 2 धावा पूर्ण होतील का. गुड रेमेडी द विकेट. गुड गॉल गुड क्रिकेट. बघा किती चांगले गरुडचे पाल मिळतोय. मागच्या 7 चेंडू मध्ये तब्बल आपण 24 धावा पाहिल्यात. खूप चांगलं क्रिकेट. 2 षटकामध्ये फक्त 18 धावा आणि मागच्या 7 चेंडू तब्बल 24 धावा आल्यात. सामना टर्न होतोय, यू टर्न होतोय. सामन्यानंतर फेरबदल पाहायला मिळतात आणि सामन्यामध्ये अमूलाग्र बदल होऊन सामना मात्र 2 संघाच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकणार, कसा असणार सामन्याचा शेवट, सामन्यात थरार किती पाहायला मिळेल या ऐकूया आपण. 5 आता येणारे 11 चेंडूवर गरज येते मात्र स्ट्रॉंग अपेल. फलंदाज बाद एज लागते. निलेश मात्र बॅक्टी पहिल्यांच्या निलेशनं या संघासाठी 19 धावांची उल्लेखनीय कामगिरी केली, भरीव कामगिरी केली. निलेश मात्र बॅक्टी पहिल्या. मोठा धक्का अजून पचवावा लागेल सारांश 11 या संघाला. बघायचं केतन किती जबाबदारी पार पडतोय. नवीन फलंदाज याने मात्र पिंट्या जोशी डीजे. आता 10 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. सामना बघा खूप चांगला. आता पुन्हा ब्रेक थ्रू विकेट मिळाला. ज्या विवेकनं मागच्या सामन्यात संघाला मात्र जिंकून दिलं होतं तोच विवेक आज सर्वात चांगला गोलंदाज या संघाचा. जर या गोलंदाजाला मार बसला तर मात्र सारांश एलेव्हन संघ पुढे सरकू शकेल. मात्र जर हा गोलंदाज आपली प्रभावी गोलंदाजी दाखवू शकला तर मात्र सारांश 11 संघाला स्पर्धेमध्ये मात्र थोडंसं दडपण प्रेशराईज केलं जाईल. कारण हा गोलंदाज अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता, विविधता आणि आपल्यामध्ये असलेली ताकद दाखवतोय. कारण मागच्या सामन्यामध्ये ह्या गोलंदाजानं 2 षटकं फेकून फक्त 16 धावा देऊन समोरच्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. एवढाच चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय तो विवेक. आपल्या कोट्यातील दुसरा आणि सांगेवडी 14 चेंडू फेकतोय. येणारे चेंडू 10 29 धावांची करत थरार क्रिकेटचा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, प्रेक्षकांना ओसाडून वाहणारा मैदान आणि सामना मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना प्रेक्षकांना प्रभावित करतोय. 10 चेंडू 29 धावा. सर्वात मोठा सामना आपण पाहतोय. 71 धावांची गरज असणारा सामना मात्र नेट फाईट पाहायला मिळतोय. विवेक वन्स अगेन सुरू करतोय.
बाउन्स चेंडूला किती देते बघा. फलंदाज पिंटूला मात्र थोडासा बॅक पण आणून सोडलाय. पिंट्या जोशी ज्याच्या नावानं नवपाडा संघ ओळखला जातोय तो फलंदाज या मैदानावरती ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 चौकारांचा विक्रम आहे. ज्याच्या नावावरती रतनबाज वंशिकामध्ये 2010ला 18 चेंडूमध्ये 54 धावांचा विक्रम आहे. बरेचसे विक्रम न खेळून मात्र स्ट्राईक रेंजला पिंट्या जोशी. येणारे चेंडू नाव आणि करत मात्र 29 धावांची. थरार क्रिकेटचा चित्रक सामना प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करा सामना आपण पाहतोय. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा. ओ व्हॉट अ टायमिंग. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पे करा 4 धावा. मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का. मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो. तेवढं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. 8 चेंडू 25 धावा. अँटमर पिंट्याने मात्र आपला चौकार क्रिकेटचा क्लास फुटवर्कचा वापर शॉटचं सिलेक्शन आपण किती चांगले क्रिकेटर याचा मात्र उल्लेख दाखवतोय. पिंट्या सध्या टोयोटा कंपनीमध्ये क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटच्या माध्यमातून त्याची तिथे वर्णी लागली आणि तोच पिंट्या मात्र आपलं यावेळी मात्र आपली गुणवत्ता साबित करतोय. गुड क्रिकेट. स्टेट ड्राइव बघा क्रिकेटचा अजून एक मादक सौंदर्य पुढे सरकलाय. फार बेगाने येतोय. एकदा पुढे घेतो गुड थ्रो. वामन चेंडू खाली. गुड थ्रो. गुड फिल्डिंग. सिंगल फक्त धावांसाठी मध्ये संघर्ष करतोय संघ. सारांश 11 संघ सामन्यामध्ये किती चांगलं कमबॅक करेल. उस्मान लवकर बाद झालाय. त्यानंतर बाद झाला तो किरण पवार. केतन माध्यमामध्ये संघाला सावरतोय. निलेश माद्री खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र पिंट्या जोशी आणि केतन मात्रे ताकदीचा प्रचंड वापर. स्टेट पुन्हा एकदा तो शतकी पुढे सरकला. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धाबांचा मानस होता. सागर चेंडू केला. 2 धाबा कंप्लीट. यस सेकंड रन कंप्लीटेड नाव. टेकन सेकंड. फर्स्ट रन टेकन फास्ट. कॉल फॉर सेकंड. 2 धाव कंप्लीट करतात. एकूण समीकरण येणारे 7 चेंडू आणि 22 धाबांची गरज. बघा ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली भरीव कामगिरी केली होती विवेकनं आणि तो विवेक या षटकामध्ये सुद्धा 9 धाबा देतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 18 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 22 धाबा. या षटकामध्ये आल्यात त्या 9 धाबा. म्हणजे 4 षटकामध्ये 3 षटकांमध्ये 9 धाबा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये 22 धाबा. समीकरण बघा येणारे 7 चेंडू आणि गरज मात्र 22 धाबांची. सामना कोण जिंकणार आय डोंट नो. आय डोंट हॅव एन आन्सर बट श्योर इज द मॅच विल बी गोइंग द लास्ट मोमेंट. एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक थरार क्रिकेटचा पाहायला मिळेल आणि सामन्याचा शेवट मात्र अत्यंत घातक पाहायला मिळेल. बघायचंय पिंट्या किती चांगली कामगिरी करतोय आणि यावर्षी सर्वात ग्रामीण संघाचा फॉर्म मध्ये असा खेळाडू फारंद पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे पाहायला मिळतोय आणि किती कामगिरी चांगली करेल केतन म्हात्रे या मैदानावरती. लक्ष असेल पिंट्यावरती आणि लक्ष असेल केतन म्हात्रेवरती. गोलंदाज कोणता वापरला जाईल. गोलंदाज भरत मेहर मुंबईचा एक चांगला क्रिकेटर आणि भरत मेहर आता बघू शकाल आपण या संघाच्या माध्यमातून काय कामगिरी करतोय. भरत किती चांगली कामगिरी करतोय. 6 चेंडू आणि 22 धावा. थरार क्रिकेटचा. पिंट्याचं भविष्य या मैदानात दिसेल. पिंट्या किती चांगलं क्रिकेट खेळतोय. पिंट्या किती प्रेशराइज होते सामन्यामध्ये. गोलंदाज भरत मेहर उंच पुढे असा गोलंदाज. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र मागच्या सामन्यात भरतला थोडासा मार मिळाला होता. आता पिंट्या काय करतो लास्ट शेवटच्या मुळे सामना रंगतोय. 6 चेंडू आणि 22 धावा. थरार क्रिकेटचा. उचली दिली चेंडूला ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं यस इट इज वाईट. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू पीच झालाय. गोलंदाज सांगतोय की काय झालं एक्झॅक्ट. मात्र अंपायर डिसिजन बी फायनल नो डाऊट. डोंट मिस विथ अंपायर. If you want in a good player in this future, so always speak politely with umpire and respect to umpire. तर धावसिकेला आकार येतो. एक या धावसिकेला आकार येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाजचा बाउन्स बघा. टप्पा बघा. अचूक टप्पा. बाउन्स जास्त मध्ये चेंडूला. पंचांचा इशारा इट इज वाईट. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. पिंट्याला मात्र चेंडू कन्वर्ट करता आले नाहीये. चेंडू ऑन साइड घेण्याचा प्रयत्न होता. मात्र पंचांचा 22चा इशारा येतोय. पिंट्या मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. आता सारांश एलिसन थोड्याशा अडचणीला सामोरं जावं लागतंय. येणारे चेंडू राहिले ते आता मात्र 5 आणि 20 धावांची गरज. बघायचं केतन किती 100% योगदान देतोय. ज्या केतननं डायगरच्या स्पर्धेवरती 50 धावा ठोकल्या होत्या. ज्या केतननं मी म्हणेन रायगड खाडीचे चषक उचललं होतं वाकलन संघानं आणि याच फलंदाजाला मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली होती. सध्या खूप इनफॉर्मचा वाकलन संघाचा खेळाडू आज मात्र सारांश संघाने खेळतोय. किती योगदान दिलं फलंदाज. 5 चेंडू 20 धावा. बेस्ट ऑफ लक बोधणी दोन्ही संघांना आमचे चेतन दुले तसे आमच्या मंगेश दुलांकडे हार्दिक शुभेच्छा. ओ रिवर्सचा अतिशय चांगला वापर. आपण किती इनफॉर्म याचा दावा करतोय. छते पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग. 2 धावा. योगेश फार वेगाने येतोय. फक्त 2च धावा. बघा रिवर्सची ताकद तंत्र आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स
दाखवलेलं आहे. आता येणार चेंडू 4 आणि 18 धावांची गरज. काय होईल सामन्यामध्ये, कसं असणार आहे कमबॅक. भरत मेहरचं मी कौतुक करेन, खूप कौतुकास्पद कामगिरी, स्वतःला सावरले त्यानं आणि संघाला सावरलंय. खूप लवकर खेळतोय आणि फलंदाज बाद, एज लागते. अजून एक फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाची खूप अपेक्षा होती तो केतन मात्र बाद झालाय. केतन आपल्या संघासाठी तब्बल 19 धावांची कामगिरी केली, भरीव कामगिरी केली, मात्र संघाला शेवटपर्यंत तारू शकला नाहीये. समीकरण बदलते, वेळ बदलते, काल बदलते, सामना बदलतोय, सामन्याचं समीकरण बदलतोय, वातावरण बदलतंय आणि सामना मात्र येणारे चेंडू 3 आणि तब्बल 18 धावांची गरज. 3 षटकारांची नितांत आवश्यकता. खरी किरीटा परी किरीटी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा किती रहरा गणता शिवाजी राजा गौला तारा किती रहरा गणता शिवाजी राजा. क्या बात है, जबरदस्त संगीत. आणि 24 डिसेंबर 2016 ज्या शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठं स्मारक अरबी समुद्रामध्ये त्याचं अनावरण झालं. भाजपाच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते जगातील सर्वात मोठं स्मारक रयतेचा राजा, ज्याचं स्मारक तुम्ही बघू शकाल काही वर्षानंतर. येणारे चेंडू 3 आणि 18 धावांची गरज. सामना क्लोज आहे. 6 चेंडू 22 रन समीकरण होतं, बदललं समीकरण. 5 चेंडू 20, 4 चेंडू 18, आता 3 चेंडू 18. मी कौतुक करेन गोलंदाज भरत मेहरचं, खूप चांगली कामगिरी. संघाला कसं सावरायचं, क्रिटिकल सिच्युएशनमध्ये कशी कोणाची करायची आणि प्रेशरला कसं हँडल करायचं याचं उत्तम चोख उदाहरण दाखवलंय या गोलंदाज भरत मेहरनं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 3 चेंडू 18 धावा थरार क्रिकेटचा. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार आले तर सामना कसा असेल याची कल्पना करू शकत नाही. आय कांट इमॅजिन. तर 3 चेंडू 18 धावा, सामना क्लोज. खूप सामना क्लोज पाहायला मिळतोय. जगदीश, असं मला आज वाटतंय की आज शेवटचा दिवस आहे, एवढे प्रेक्षक आज आपण पाहतोय मैदानावरती. याचं कारण आज तुम्हाला ओपनचं क्रिकेट पाहायला मिळतंय. मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका. स्वतः संघनायक यामध्ये प्रथमेश. दॅट्स मॅटिट 6 धावा, 2 चेंडू 12 धावा. सामना बाद झालाय. मध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलं संदर्भ संघानं आणि तोच संदर्भ संघाचा संघनायक आज साराव संघाची भूमिका पाहतोय. बघायचं प्रथमेश काय कामगिरी करतोय. प्रथमेश पाटील उंचपुडा असा गोलंदाज, तेवढाच चांगला फलंदाज आणि तेवढाच चांगला संघनायक. प्रथमेश या संघाला बदलू शकेल का? प्रथमेश साराव संघाला विजय संपादित करून देऊ शकेल का? प्रथमेश काय करेल या 2 चेंडूमध्ये? असे बरेचसे प्रश्न पडले असे तुम्हाला आणि त्याचं उत्तर देईल तो फक्त प्रथमेश. किती चांगलं कमबॅक करेल तो मात्र भरत मेहर. एक षटकार लागल्यानंतर भरत मेहरला मात्र गायडन्स करण्यात आला की कशा रीतीने गोलंदाजी करायची आहे. 2 चेंडू 12 धावा, थरार क्रिकेटचा चित्रक सामना. प्रेक्षकांच्या मात्र मेंदूला सुन्न करणारा सामना पाहायला मिळतोय. पुलटा चेंडू, मोठा फटका. हो हो, जबरदस्त क्रिकेट. एकदा जरा जोरदार झाला प्रथमेशसाठी. अप्रतिम क्रिकेट. 1 चेंडू 6 धावा, थरार क्रिकेटचा डीजे. थँक्यू. जरा जोरदार एकदा प्रथमेश आणि मित्रांनो, खूप चांगला सामना आपण पाहतोय. जबरदस्त सामना. 1 चेंडू 6 धावा. काय घडणार मैदानावरती, किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. इट इज अ वाईड प्रेशर ऑन द बॉलर्स. 1 चेंडू 5 धावा. चौकार जरी आला तरी सामना मात्र सुपर ओव्हर मध्ये पैसा वसूल सामना. जे प्रेक्षक बसले होते ते मात्र उभे राहिलेत, त्यांचा बीपी वाढतोय. जे प्रेक्षक युट्यूबला सामना पाहतात, जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर सामना बघू नका. 1 चेंडू 5 धावा. ऑन द बॉडी सामना जिंकलाय. मात्र यावेळी खूप चांगली फाईट, हरकत नाहीये. सराव शैलेंद्र स्पर्धेत बाद झालाय. मात्र खूप चांगली फाईट आणि जल्लोष पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय यश ग्रुप शिरगाव या संघानं. हार्दिक अभिनंदन तुमचं. जबरदस्त सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूला सामना. याला म्हणतात, इसे कहते हैं क्रिकेट किस्मत की जीत. और यहाँ पर निश्चित खूप चांगला सामना आपण पाहिला आहे. इसे कहते हैं मैदान की हार, जीत किस्मत की बात. खूप चांगलं क्रिकेट.
तर सूर्यकांतजी धुले यांच्याकडनं लगातार 2 षटकांसाठी 1500 होता आणि त्याचा मानकरी ठरलाय तो फलंदाज प्रथमेश. गुड क्रिकेट प्रथमेश. या डोंबिवली संघाचा रायगडचा टायगर उस्मान तसेच ठाण्याचा ठाण्यावाग प्रमोद म्हात्रे सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगला क्रिकेट आपण दाखवलात या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगला क्रिकेट दाखवलं. तुमचा मनापासून आभार. तुमचे पॅकर्स निलेश म्हात्रे आणि प्रवीण पाटील यांचा आभार. आपण या स्पर्धेत